यापुढची बातमी आहे सरकारशी संबंधित, राजकारणाशी संबंधित। शिंदे सरकारच्या विस्तारात शपथ घेतलेले शिंदे समर्थक 9 मंत्री आज एकत्रितपणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादरमधल्या स्मृतीस्थळी पोहोचलेले आहेत अभिवादन करण्यासाठी। वेदांत नेम आपल्या सोबत आहेत। आपण वेदांतकडून अधिक माहिती घेऊया। वेदांत, घेण्यासाठी आमचे सगळे मंत्री महोदय या ठिकाणी आलेले आहेत। वेदांतकडून माहिती घेण्यापूर्वी दीपक केसरकर बोलतात, आपण तिथे जाऊया। कालच मंत्रिमंडळाची पहिली बैठक झालेली आहे आणि अजून खात्यांचं वाटप होत आहे। खात्याचं वाटप झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मंत्री महोदयांचा कारभार सुरू होतो। अशा वेळेला सर्वात प्रथम जर कोणाचे आशीर्वाद घ्यायचे असतील तर ते सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचे, आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आमचे सगळे मंत्री महोदय या ठिकाणी आलेले आहेत। ज्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांनी कार्यभार स्वीकारला त्यावेळेला ते स्वतः इथं येऊन त्यांनी या ठिकाणी आशीर्वाद घेतलेले होते। आता मंत्रिमंडळातले मंत्री ज्यावेळेला कामकाज सुरू करतील त्यावेळेला बाळासाहेबांचे आशीर्वाद तर घेता येतच, परंतु त्याच्याबरोबर बाळासाहेबांचे जे विचार होते, त्यांच्या ज्या योजना होत्या, त्यांचा महाराष्ट्रासाठी असलेला विचार हा प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही आणि आमचे सहयोगी भाजप आणि त्याचे नेते फडणवीस साहेब हे सर्वजण आम्ही कटिबद्ध आहोत। आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा विचार घेऊन या महाराष्ट्राचा विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही आज सर्वजण या ठिकाणी त्यांना नमन करण्यासाठी आलो आहे आणि त्यांचे आशीर्वाद घेऊनच आम्ही महाराष्ट्रामध्ये आमच्या कामकाजाला सुरुवात करणार आहोत। आम्हाला अजून डिपार्टमेंटच मिळालेली नाही आहेत आणि त्याच्यामुळे डिपार्टमेंट घेण्यापूर्वीच आम्ही बाळासाहेबांचे आशीर्वाद घ्यायला इथं आलेलो आहोत। आणि ज्या वेळेला आदरणीय मुख्यमंत्री महोदय आले त्याला तुम्ही बघितलं तर केवढा तरी प्रचंड पाऊस होता आणि त्यावेळेला आम्ही सर्वांनीच बाळासाहेबांना नमन केलेलं आहे, भर पावसात नमन केलेलं आहे, भिजत नमन केलेलं आहे। याच्यामध्ये बाळासाहेबांच्याबद्दल आमची असलेली निष्ठा दिसते। किशोरीताई या आमच्याच जिल्ह्यातल्या आहेत आणि अतिशय प्रेमळ आहेत। त्यांच्यावर काही जबाबदारी दिल्यामुळे त्यांना काही बोलायला लागत असेल तर त्याच्याबद्दल आम्हाला अजिबात राग नाही। आमचं ठरलेलं होतं की प्रत्येकजण आपल्या खात्याचा कारभार सांभाळण्यापूर्वी आणि मंत्रालयात जाण्यापूर्वी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेऊन जायचं आमचं पूर्वीच ठरलेलं होतं। थोडंसं गौप्यस्फोट त्यांनासुद्धा करायला लागतो की मला काहीतरी माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांना कदाचित कळलं असेल की आम्ही मंत्रालयात जाण्यापूर्वी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेणार, त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं असेल। देखिए, हमने जब हमारे मुख्यमंत्री जी शिंदे साहब ने शपथ ली थी तो पहले ही हम लोग बाबा साहब के दर्शन के लिए हम सब लोग आए थे और बारिश में भीगते हुए हमने ये दर्शन लिया था। ये हमारी श्रद्धा है उनकी तरफ। तो हमने जबकि हमने हमारी मंत्री पद की शपथ ली है लेकिन अब तक हमारा कारोबार चालू नहीं हुआ है, तो इसके लिए हम लोग जब अपना कारोबार शुरू करेंगे तो बाला साहब के जो विचार थे, उनकी जो प्रेरणा थी, उसको लेके हम लोग कारोबार करने वाले हैं। इसके लिए अपने मंत्री पद का पदभार संभालने से पहले हम लोग यहाँ आ रहे हैं, बाला साहब को नमन करेंगे। उनकी जो महाराष्ट्र के तरफ सद्भावना थी, जो विचार थे, और उसकी प्रेरणा लेके हम महाराष्ट्र के विकास के लिए कार्यरत हैं। जबकि हम भी नहीं, हमारी सहयोगी पार्टी भाजपा फडणवीस साहब सब इसके लिए कटिबद्ध है और हम अच्छा कारोबार करेंगे और बाला साहब के विचार लोगों तक लेके जाएंगे और उसके विचारों से प्रेरणा लेके अच्छा कारोबार महाराष्ट्र में करेंगे। तर मंत्रालयामध्ये मंत्री म्हणून प्रवेश करण्यापूर्वी बाळासाहेबांचे आशीर्वाद आम्हाला घ्यायचे होते आणि त्यामुळेच 2 दिवसापूर्वी शपथबद्ध झालेले शिंदे गटातले सर्व मंत्री आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी पोहोचलेत। बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेणार आहोत, त्यामुळे त्यांना अभिवादन करून आशीर्वाद सोबत घेऊन आम्ही आमच्या कामाला सुरुवात करू असं दीपक केसरकर म्हणाले। अधिक माहिती वेदांत नेप देतात। वेदांत, वेदांत, जर तुझ्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर शिंदे समर्थक सर्व आमदार ज्यांनी नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे सर्वजण बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी पोहोचलेत अभिवादन करण्यासाठी। बहुधा वेदांतपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये। 9 जणांनी शपथ घेतली, आणखी काही मंत्र्यांचाही शपथविधी होऊ शकतो, पण मंत्रालयामध्ये कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी
बाळासाहेबांचे आशीर्वाद घेणं आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांचेच आशीर्वाद घेऊन आम्ही मंत्रालयामध्ये प्रवेश करू, त्यांचे विचार आम्ही पुढे नेणार आहोत. बहुमत चाचणीनंतर सुद्धा भर पावसात या आमदारांनी आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतः येऊन स्मृतीस्थळी वंदन केलेलं होतं आणि आज सुद्धा मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी, कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी हे सर्वजण दादरच्या शिवाजी पार्क इथल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी दाखल झालेले आहेत. दादा भुसे, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांच्यासह मंत्रिपदी विराजमान झालेले सगळे आमदार इथे उपस्थित आहेत. अजून खातेवाटप झालेलं नाही. मंत्र्यांकडूनच काही पर्याय मागवण्यात आल्याची माहिती मिळते. या सर्वांनी एकनाथ शिंदेंना अगदी पहिल्या टप्प्यापासून साथ दिली. बाळासाहेबांची शिवसेना आम्हाला जपायची आहे, बाळासाहेबांचे विचार आम्हाला हिंदुत्वाचे पुढे न्यायचे आहेत, याच एका मुद्द्यावरती त्यांनी काहीसं बंड केलं शिवसेनेमधनं आणि काँग्रेस राष्ट्रवादीची साथ नको अशी भूमिका घेतली. पुढे बंड कमालीचं मोठं झालं आणि आता शिवसेना कुणाची यावरनचा वाद थेट निवडणूक आयोगापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. आपल्याला अधिक माहिती निलेश बुधावले देतात. निलेश, शिंदे गटाचे सर्व नवनियुक्त मंत्री आमदार सध्या पोहोचलेत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी. नंदा नुकतेच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सर्वांना स्मृतीस्थळाला अभिवादन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पुष्प देखील या ठिकाणी अर्पण करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर शिंदे गटाचे मंत्री यामध्ये शंभूराजे देसाई अगदी काही क्षणांपूर्वी पोहोचलेले आहेत. आपल्याला आपल्या व्हिज्युअल्स मध्ये दिसत असतील. यासोबतच त्यांच्या शेजारी असणारे गुलाबराव पाटील असतील, दादा भुसे असेल, संदीपान भुमरे असेल, दीपक केसरकर असतील, ही सर्व मंडळी या ठिकाणी पोहोचलेली आहे. आपण जर पाहायला गेलं त्यावेळेस शपथविधी घेतला त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांचं तुम्ही नाव घेतलं नाही, यावरून प्रचंड टीका शिवसेनेकडून ठाकरे गटाकडून त्यांच्यावर करण्यात आली होती. त्यावेळेस त्यांनी त्याला प्रत्युत्तर देखील दिलं होतं की कुठेतरी राजभवनाचा जो शिष्टाचार आहे त्यानुसार आम्हाला त्या ठिकाणी नाव घेता येत नाहीये आणि त्यामुळे कदाचित आता शपथविधी झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच या ठिकाणी आता हे सर्व जे मंत्री आहेत, प्रमुख मंत्री, ते शपथ ते या ठिकाणी स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यासाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्व जो स्टाफ आहे तो देखील स्टाफ या ठिकाणी पोहोचलेला आहे. मात्र एकनाथ शिंदे या ठिकाणी अजूनही आलेले नाही आहेत. इतर सर्व मंडळी या ठिकाणी पोहोचलेली आहेत. यामध्ये दादरचे प्रमुख जे नेते आहेत सदा सरवणकर ते देखील या ठिकाणी आहेत. जवळपास या संपूर्ण परिसरामध्ये मोठी तयारी देखील करण्यात आली होती. सर्व मंत्र्यांचं स्वागत करणारे पोस्टर्स देखील सकाळपासूनच या ठिकाणी लावण्यात आले होते आणि आता अगदी काही क्षणांपूर्वी ह्या सर्व मंत्र्यांना या ठिकाणी येऊन स्थळाला अभिवादन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सर्व नेते या ठिकाणी आहेत. स्थानिक पदाधिकारी देखील या ठिकाणी आता येण्याची शक्यता आहे. काही पदाधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. गर्दी होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचं संरक्षण देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेलं आहे. काही दिवसांपूर्वी जर पाहायला गेलं तर या स्मृतीस्थळी ज्यावेळेस हे सर्व आमदार येणार होते त्यावेळेस मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होता. कुठेतरी शिवसैनिकांमध्ये राग असल्याचं पाहायला मिळत होतं. त्यामुळे वाद होण्याची शक्यता देखील नाकारता येत नव्हती. मात्र त्यावेळेस देखील पोलीस बंदोबस्त होता. आज देखील एक मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. समोरचं चित्र आपण पाहतोय. सर्वजण अभिवादन करत आहेत. गुलाबराव पाटील असतील, दादा भुसे असतील, हे सर्व मंत्र्यांना शपथ घेतलेली आहे. कॅबिनेट पदाची ही शपथ होती आणि आता हे सर्व अभिवादन करून अगदी काही क्षणातच या ठिकाणाहून रवाना होणार आहेत. दुसरी महत्वाची बाब, आता अधिवेशन देखील सुरू होते. त्यामुळे सर्व जे मंत्री आहेत हे आज मुंबईतच थांबून आहेत. अजूनही ते आपल्या गावी गेलेले नाहीयेत. कदाचित या 1-2 दिवसामध्ये ते गावाला देखील जाऊ शकतात आणि त्यासाठीच कदाचित आज हे सर्व स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला आल्याचं पाहायला मिळते. नंदा, निलेश, मुख्यमंत्री सुद्धा येणार आहेत का अभिवादन करण्यासाठी या सर्व मंत्र्यांसोबत एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करण्यासाठी? त्यानंतर त्यांचा स्टाफ या ठिकाणी पोहोचलेला आहे. अजूनही त्या बाबतीतली अधिकृत माहिती आपल्याला मिळालेली नाहीये. कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचू शकतात कारण त्या ते त्यांचा स्टाफ पोहोचलेला आहे त्यावर ते अगदी काही क्षणांमध्ये ते देखील येऊ शकतात. मात्र सर्व जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना कॅबिनेट पदाची शपथ घेतलेली आहे ते सर्व वरिष्ठ नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मंत्री आहेत ते आणि त्यांना या ठिकाणी अभिवादन देखील केल्याचं पाहायला मिळत आहे. खास करून संजय राठोड यांची प्रचंड प्रमाणात चर्चा होती ते देखील या ठिकाणी आहेत. शंभूराजे देसाई आहेत. जो सुरुवातीचा गट ज्या फुटून गेला होता त्यामधले प्रमुख हेच नेते होते जे एकनाथ शिंदे याबरोबर पहिल्याच दिवशी त्यांच्याबरोबर विधान भवनातून थेट अहमदाबादच्या दिशेने गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. हे ते सर्व मंत्री आहेत. त्यांना कुठेतरी आता न्याय मिळालाय आणि ते सर्वजण बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी आपल्याला अभिवादन करण्यासाठी आल्याचं पाहायला मिळत आहे. शाब्दिक चकमक किंवा शाब्दिक द्वंद्व आपण शिंदे गट ठाकरे गट यांच्यामध्ये कायमच बघत आलोय जेव्हापासून ही फूट पडली तेव्हापासनं. आज जेव्हा ही सगळी मंडळी स्मृतीस्थळावरती आलेली आहेत तेव्हा ठाकरे गटातली काही मंडळी सुद्धा उपस्थित आहेत का? कोणी विरोध करू नये, घोषणाबाजी होऊ नये यासाठी पोलिसांनी कशी खबरदारी घेतली आहे?
नंतर हीच महत्वाची बाब आहे. अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती आणि त्यामुळं सध्या आपण जर पाहायला गेलो तर शिवाजी पार्क परिसराला पोलिसांना वेढा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अनेक या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत, ठिकठिकाणी बॅरिकेड करण्यात आलेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना देखील सध्या या ठिकाणी सोडत नाहीयेत. या ठिकाणाहून दुसऱ्या मार्गाने वाहतूक व्यवस्था देखील वळवण्यात आलेली आहे. सध्या हा परिसर मोकळा करायचं काम पोलीस करतायत. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठीची ही खबरदारी म्हणावी लागेल. दुसरी महत्वाची बाब, स्थानिक जे नेते होते यामध्ये सदा सरवणकर आहेत, त्यांचा मुलगा देखील या ठिकाणी आहे. यांच्यावर कुठेतरी मागच्या काही दिवसांमध्ये नाराजी आपण पाहिली होती. मोठ्या प्रमाणामध्ये तोडफोड पाहायला दादर परिसरामध्ये पाहायला मिळाली होती आणि त्यामुळे कुठेतरी पोलिसांना मोठी खबरदारी या ठिकाणी घेतली आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेले आहेत. स्थानिक पोलीस असतील, यासोबतच इतर पोलीस ठाण्यातले पोलीस देखील या ठिकाणी तैनात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठ अधिकारी देखील यासाठी या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. या सर्वांनी अभिवादन तर केलंय. ही मंडळी थांबण्याचे काही संकेत मिळत आहेत का, परत निघालेच सगळेजण आता? नंदा, माध्यमांशी कदाचित पुन्हा एकदा हे या ठिकाणी बातचीत ते करू शकतात, कारण ज्या पद्धतीने त्यांच्यावर टीका होत होती, मी ज्या पद्धतीने सांगत होतो की शपथविधीच्या वेळी खास करून तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचं नाव का घेतलं नाही असा सवालच ठाकरे गटाकडून त्यांना उपस्थित करण्यात आला होता. ज्या नावावर तुम्ही निवडणुका लढवल्या, ज्या नावावर तुम्ही मतं मागितली आणि ज्या नावावर तुम्ही आता मंत्री होताय, पूर्वी देखील तुम्ही मंत्री होता, पुन्हा एकदा तुम्ही मंत्री झालेला आहे, त्या नावाला तुम्ही विसरलाच कसे, अशा पद्धतीचे सवाल ठाकरे गटाकडून उपस्थित होताना पाहायला मिळत होते आणि त्यालाच एक प्रत्युत्तर म्हणावं लागेल. दुसरी गोष्ट, या निमित्तानं एक शक्ती प्रदर्शन देखील आपण या ठिकाणी. निलेशजी, बहुधा संपर्क तुटला. आपण वेदांतकडे जातोय. वेदांत, या 9 मंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलंय. त्यांचे नेते अर्थात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा इथे येण्याची शक्यता आहे का? जी माहिती मिळते त्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः एकनाथ शिंदे इथे येतील, कारण ज्या प्रकारे नवनियुक्त जे मंत्री आहेत ते स्मृतीस्थळाच्या ठिकाणी पोहोचले, स्मृतीस्थळाच्या ठिकाणी येऊन त्यांनी अभिवादन केलं आणि काही वेळ ते वाट बघतात, कारण इतर मंत्री म्हणजे उदय सामंत असेल व इतर काही मंत्री अजूनही येण्याची प्रतीक्षा करतायत. 9-9:30च्या दरम्यानची वेळ होती आणि त्यानुसार हे सगळे मंत्री इथे पोहोचलेले आहेत. आपण बघतोय शंभूराजे देसाई, दादा भुसे, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर त्यासोबतच संजय राठोड आहेत आणि आत्ताच दीपक केसरकर यांना आपण विचारलं की खाते वाटप, कारण अजूनही खाते वाटप हे झालेलं नाही आहे, तर खाते वाटप नेमकं कधी होणार, तर त्याबाबत अधिकृत माहिती हे मुख्यमंत्री देतील आणि जे खातं दिलं जाईल त्यानुसार आम्ही काम करू, अशी सुद्धा चर्चा होती की काही पर्याय या मंत्र्यांनी दिलेले आहेत, कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले की तुम्ही काही पर्याय द्यावेत की तुम्हाला कोणतं खातं हवं आहे, तर केसरकर म्हणतात असं कोणतंही आम्ही पर्याय दिलेले नाही आहे, जे खातं मिळेल त्यानुसार आम्हाला आता काम करायचं आहे आणि त्याआधी आम्ही अभिवादन करण्यासाठी इथे आलेलो आहोत. कदाचित पुन्हा एकदा माध्यमांशी हे मंत्री बोलतील, कारण आधी आपण बघितलं होतं जेव्हा मुख्यमंत्र्यांना शपथविधी झाला, शपथविधीनंतर जेव्हा बहुमताची चाचणी झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या ठिकाणी हे आले होते. त्यानंतर आपण बघितलं गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा काही आमदार, काही मंत्री शिंदे गटाचे या ठिकाणी आले आणि आता पुन्हा एकदा जेव्हा या सगळ्या मंत्र्यांनी शपथविधी पार पडला त्यानंतर आता हे पुन्हा मंत्री इथे अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. कदाचित माध्यमांशी ते बोलतील. ठीक आहे, सगळी मंडळी काही प्रतिक्रिया देतात का पाहावं लागेल. शंभूराज देसाई आहेत, दादा भुसे आहेत, संदीपान भुमरे आहेत. कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ या सर्वांनी घेतली आहे. खाते वाटप अजूनही झालेलं नाही, पण मंत्रालयात प्रवेश करण्यापूर्वी, कामाला सुरुवात करण्यापूर्वी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेणं आमच्यासाठी विशेष महत्त्वाचं आहे, म्हणूनच आज इथे आल्याचं या प्रत्येक मंत्र्यानं सांगितलंय. कदाचित दीपक केसरकर पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधू शकतात. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी आपण एक प्रकारे बंडाची भूमिका घेतल्याचं पहिल्या दिवसापासून या सर्वांनी जाहीर केलंय. शंभूराजे देसाई आपल्या सोबत आहेत. सर, आम्ही अभिवादन माननीय वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळाला करून केलेला आहे. आशीर्वाद आम्ही साहेबांचे घेतलेले आहेत. अद्याप आम्ही पदभार स्वीकारायचा आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वी, मंत्रिपदाचं कामकाज सुरू करण्यापूर्वी साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो. त्यावेळेस तुम्ही शपथ घेतली त्यावेळेस टीका होत होती की बाळासाहेब ठाकरेंचं तुम्ही नाव घेतलेलं नाही, याबद्दल काय सांगायला उत्तर या टीकेला कसं द्याल? स्वर्गीय वंदनीय शिवसेना प्रमुख आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहेत, परंतु त्या ठिकाणी आम्हाला शपथ घेताना जो फॉर्मॅट छापून दिलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर काहीही त्या फॉर्मॅटमध्ये दिले तेवढंच वाचावं किंवा त्याप्रमाणे शपथ घ्यावी अशा सूचना तिथल्या राजभवन प्रशासनाकडनं असल्यामुळं आम्ही त्याप्रमाणे बोललो. परंतु आम्ही सर्वांनी आमच्या मनामध्ये, हृदयामध्ये
सतत वंदनीय शिवसेना प्रमुख आहेत ते आमचे श्रद्धास्थान आहेत. तुम्ही अभिवादन करण्यासाठी आला तर रक्षाबंधनाचा मुहूर्त आहे, काय सांगाल त्याबद्दल? मला वाटतं की आता ज्या प्रतिक्रिया आपल्याला दिलेल्या आहेत शिवसेना प्रमुखांचं दर्शन घेऊन समाधीचं येणाऱ्या काळामध्ये जनतेची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आज या ठिकाणी आलेलो होतो. यापूर्वी पण माननीय मुख्यमंत्री महोदयांचा शपथविधी झाल्याच्या नंतर आम्ही सर्वजण त्याही वेळेस आलेलो होतो. पदभार स्वीकारण्याच्या पूर्वी आता आम्ही आज दर्शन घेतलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की शिवसेना प्रमुखांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचं जे बाळकडू आम्हा सर्व शिवसैनिकांना दिलेले येणाऱ्या काळामध्ये त्याप्रमाणे आम्ही मार्गदर्शन मुख्यमंत्री साहेब येणार होते. मंत्रिमंडळाची बैठक तर तुम्ही अटेंड केलेली आहे पदभार स्वीकारण्याच्या आधी, मग त्याच्या आधी का नाही आले असं म्हटलं जातं. मग विशेष आपल्याला याही क्षणाला माहिती आहे की अद्याप विभागांचं वाटप जबाबदारी निश्चित झालेली नाही. बरोबर आहे. तत्पूर्वी दर्शन घेतलेले आहे आपण. त्यासाठी आलेला ज्या बाळासाहेबांमुळे आम्ही या पदापर्यंत पोहोचलो त्या बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन पुढच्या काळामध्ये काम करण्याकरता या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. आमच्या जीवनातलं हे ऊर्जा स्रोत आहे आणि त्याच्याशिवाय आम्ही पुढचं काम करू शकत नाही. आणि मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटेल की साहेबांच्या आशीर्वादामुळेच आज ही संधी आम्हाला मिळाली. अजून खातेवाटप बाकी आहे, पदभार स्वीकारलेला नाही. पदभार स्वीकारण्यापूर्वी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी इथे आल्याचं मंत्र्यांनी म्हटलंय. दीपक केसरकर सध्या बोलतात, थेट जाऊया. अजून आम्ही जरी मंत्रिमंडळाची शपथ घेतलेली असली